न्यायालयाचा प्रमुख अपमान करणाऱ्या न्यायालयाचा परवानगी देणाऱ्या प्रशासनाचा बंदी घाला, बंदी घाला, उर्सावर बंदी घाला. विशाळगडाच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. विशाळगडचा उर्स बंद. विशाळगडावरील अतिक्रमण आणि उर्सावरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुधवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत विशाळगडावर बंद केलेला उरूस जर पुन्हा सुरू केला तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते तो उधळून लावतील असा इशारा दिला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर राज्य शासनाने विशाळगडावरील बंदचा निर्णय घेतला होता, परंतु या संदर्भात प्रशासनाकडून योग्य बाजू मांडली गेली नसल्याने उर्साला परवानगी देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. उरूस सुरू होण्यास 3 दिवसाचा अवधी असून प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात हा विषय मांडून उर्सावर कायमची बंदी घालावी तसेच येथील सर्व अतिक्रमण हटवावीत अशी मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विशेष अधिकार वापरून उर्सावर बंदी घाला, अन्यथा राज्यातील सर्व हिंदुत्ववादी एकत्र येऊन विशाळगडावरील उरूस उधळून लावू असा इशाराही दिला आहे. विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याचं जे थडगं होतं त्या थडग्यावर हजरत पीर मलिक रेहान दरगाह नावाने एक दर्गा त्या ठिकाणी मोठा 3 मजली RCCचा दर्गा त्याच्या भक्तांनी उभा केलेला आहे. तो दर्गाच मुळात बेकायदेशीर आहे. त्या दर्ग्यामध्ये भरणारा उरूससुद्धा बेकायदेशीर आहे. गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती की त्या उर्सावर बंदी घाला आणि त्या मागणीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या उर्सावर बंदी घातली होती. नितेजी राणेही बोलले होते. परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला माहिती मिळाली की पुन्हा हे मलिके रेहानचे भक्त हा उरूस भरवायच्या नादात आहेत. वास्तविक जिल्हाधिकारी कार्यालयानं जिल्हा प्रशासनानं कोर्टामध्ये कॅवेट दाखल करायला पाहिजे होतं. एकीकडं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनानं मागणी केली होती की विशाळगडावर जी कोंबड्यांची बोकडांची कत्तल केली जाते, मांस शिजवलं जातं, दारू प्राशन केली जाते, जुगार खेळला जातो, वेश्यागमन केलं जातं, ह्या सर्व गोष्टी ह्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणार आहेत. आणि म्हणून पहिला निर्णय ह्या राज्यातल्या सरकारनं घेतला म्हणजे विशाळगडावर कोंबडे बोकडं कतलीला परवानगी नाकारली, मांस शिजवायला बंदी घातली आणि दारू प्राशन करायला बंदी केली. एकीकडं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्रातलं सरकार विशाळगडावर कतलीला मांस शिजवायला आणि दारू प्राशन करायला बंदी घालतं आणि दुसरीकडं न्यायालय त्याच ठिकाणी त्याच विशाळगडावर हे परवानगी देतं उरूस भरवायला. यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. हे संपूर्ण यश हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आहे, इथल्या लोकप्रतिनिधींचं आहे, इथल्या आमदार खासदारांचं आहे. त्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळगडावर उरूस होता कामा नये. अजून 2-3 दिवस आहेत. हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात जावा, वकिलांची फौज उभा करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळगडावर उरूस होता कामा नये. उरूस जर भरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त संतप्त शिवभक्त या नरवीर बाजीप्रभू देशपांडेंचा नरवीर फुलाजी प्रभू देशपांडेंच्या बलिदानाचा अपमान करणारा उरूस उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर 7 कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दंडाधिकाऱ्याची पावर वापरून कायदा सुव्यवस्थेचं त्या ठिकाणी हे करून या उर्सावर बंदी घालावी. त्याचबरोबर जो बेकायदेशीर दर्गा त्या ठिकाणी उभा केलेला आहे तो दर्गा जशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या नावानं बेकायदेशीर दर्गा उभा केला होता, दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अफजल खान, त्याच्या दर्ग्यावर जसा बुलडोजर फिरवला तसा बुलडोजर फिरवून हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करावा अशी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी